नमस्कार, रेसिपी सफर चॅनलवर आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण मोहरम स्पेशल गुळाचे चोंगे कसे बनवायचे ते बघणार आहोत। मुस्लिम भगिनी हा पदार्थ अतिशय सुंदर स्वादिष्ट पद्धतीने बनवतात। मी सुद्धा त्याच पद्धतीने बनवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे। कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा तुमचे चोंगे कसे झाले। त्यासाठी लागणारं साहित्य खूप मोजकं आहे आणि याची चव अप्रतिम असते। तर त्यासाठी लागणारं साहित्य आधी बघूया। 1 वाटी गूळ पावडर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी लागणार आहे आपल्याला। नंतर 1 वाटी घेतलेले आहे सुक्या खोबऱ्याचा कीस, काजू बदामाचे तुकडे घेतलेले आहेत बारीक करून, खसखस 1-2 चमचे आणि 2 चमचे मिल्क पावडर। आता आपण पहिल्यांदा गुळाचा पाक बनवून घेऊया। त्यासाठी मी इथं एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये गूळ पावडर घेतलेले 1 वाटी आणि 1 वाटी पाणी। आपल्याला गुळाचा कडक पाक किंवा एकतारी पाक असं काही करायचं नाहीये, फक्त दाटसर करायचा आहे। तो गूळ वितळेपर्यंत आपण त्याला मिक्स करत राहणार आहोत। अतिशय सुंदर स्वादिष्ट बनतात हे चोंगे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। मोहरम हिंदू मुस्लिम धर्मियांना एकत्र आणण्याची शक्ती या सणामध्ये आहे। सांगलीजवळ कडेगावचा मोहरम हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर राज्यात सुद्धा प्रसिद्ध आहे। गगनचुंबी ताबूत पाहायलाच नाही तर त्याची बांधणी करण्यापासून सर्व धर्माचे लोक लगबगीने एकत्र येतात। अत्यंत नेत्रदीपक अशा या कडेगावच्या मोहरमला 150-200 वर्षांची परंपरा आहे। इथं आता पाक उकळत आलेला आहे। आता पाक अत्यंत स्वादिष्ट होण्यासाठी आपण त्यात एक बटर क्यूब टाकूया। बटर वितळेपर्यंत आपण हे सगळं मिक्स करत राहायचं आहे आणि नंतर हा पाक आपल्याला थंड झाल्यानंतर गाळून घ्यायचा आहे। म्हणजे त्यामध्ये काही जर कचरा वगैरे असेल, काडी वगैरे, खडा, तर तो निघून जाईल। आता आपण चोंग्यासाठी लागणारं पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी इथं 1.5 वाटी कणिक घेतलेली आहे। गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे। आपल्याला ज्या प्रमाणात करायचे आहे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता। मिल्क पावडर घेतलेली आहे 2 चमचे, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि 2 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे मी इथं। हे तूप मी वितळून घेतलेलं आहे। खूप गरम तूप टाकू नका, फक्त जस्ट वितळून घ्यायचं आहे। आता हे तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, त्यामुळे चोंगे अतिशय खुसखुशीत बनतात। नेहमीप्रमाणेच आपण जशी कणिक मळतो त्याचप्रमाणे मळायची आहे। मिल्क पावडरऐवजी तुम्ही अर्धा कप दूध वापरलं तरी चालेल। साधंच पाणी वापरायचं आहे आणि कणिक अगदी थोडीशीच, चपातीपेक्षा थोडीशी घट्ट मळून घ्यायची आहे, खूप पातळ ठेवायची नाही आहे। आता झालेला आहे कणिक मळून। आपण एक 15-20 मिनिटासाठी हा गोळा आता बाजूला ठेवून देऊया, म्हणजे छान खुसखुशीत चोंगे तयार होतील। मगाशी जो पाक बनवून घेतला होता तो आता मी गाळून घेतलाय एका भांड्यात। आणि त्यामध्ये आता आपण सुंठ, वेलची आणि जायफळ पावडर टाकूया। अर्धा चमचा टाकलेली आहे मी या प्रमाणासाठी। 1 चमचा बडीशेप थोडीशी क्रश करायची आहे, पावडर नाही बनवायची आहे, क्रश करून घेतली तर चालेल। आता चोंगे बनवायला घेऊया। नेहमीप्रमाणेच गोळा फक्त लाटून घ्यायचा आहे, घडी वगैरे घालायची नाही। घातली तरी चालेल, पण पदर सुटल्यामुळं त्याच्यावर आपण जे चिमट्याची डिझाईन काढणार आहोत ते थोडंसं अवघड होईल, म्हणून मग घडी न घालता साधीच थोडीशी जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे। आता ही चपाती पूर्णपणे भाजायची नाही, ती थोडीशी अर्धी कच्ची राहू द्यायची, त्यामुळं ती सॉफ्ट राहील आणि आपल्याला चिमटे काढणं सोपं जाईल। चोंग्याचा साचाही मिळतो बाजारात, तोही तुम्ही वापरू शकता। त्यावर सुंदर डिझाईन असते। अशी अर्धी कच्ची भाजून झाल्यानंतर तुम्ही त्या साच्यावर ती थोडीशी पोळपाटावर दाब देऊन लाटून घ्यायची आहे। साच्यावरच टाकून चपाती लाटण्याने थोडीशी प्रेस करत करत लाटून घ्यायची, म्हणजे तो साच्याची डिझाईन त्या चोंग्यावर उमटते।
आता इथं चपाती थोडीशी होत आलेली आहे. आता आपण त्याला गरम असतानाच हे जरा स्किलफुली करणं गरजेचं असतं. तुम्हाला जर भाजत असेल तर थोडासा कापडाचा आधार घेऊन तुम्ही ही डिझाईन बनवली तर चालेल, पण चपाती थंड झाल्यानंतर ही डिझाईन अजिबात बनवता येत नाही. त्यामुळे गरम असतानाच हे करणं भाग आहे. असे हे गोलाकार डिझाईन आपण बनवून घेऊया. कडेगावचा हा मोहरम गावाची शान आहे. 150-200 लोक डोल्याला खांदा देतात. मानाच्या ताबुतांची मिरवणूक पाहायला सांगली, सातारा, कोल्हापूर, कर्नाटक इथून लाखो भाविक उत्साहानं सामील होतात. आधी कळस मग पाया या पद्धतीने संपूर्ण इंजिनिअरिंग स्किल वापरून ताबूत बांधले जातात. तुम्ही बघू शकताय डिझाईन पूर्ण झालेली आहे. आता यावर आपण थोडंसं अजून पक्क भाजून घेणार आहोत. मगाशी थोडं मऊशार असताना आपण काढून घेतली होती चपाती. आता ही व्यवस्थित भाजून घेऊया. त्यासाठी मी पुन्हा तव्यावर टाकलेली आहे. हलक्या हाताने भाजून घ्यायचे, खूप जास्त प्रेस करत बसायचं नाहीये. व्यवस्थित छान भाजून झालेली आहे चपाती. दोन्ही बाजूनी भाजून घेतली पाहिजे चांगली. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यावर मगाशी जो गुळाचा पाक बनवून ठेवला होता तो टाकायचा आहे. आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात टाकू शकतो. हे चोंगे गुळाचा पाक टाकल्यानंतर एकावर एक रचून ठेवले जातात. त्यामुळे ते अतिशय नरम आणि मुलायम बनतात. अशाच स्वादिष्ट रेसिपीजसाठी तुम्ही रेसिपी सफर चॅनेल सबस्क्राईब करा, शेअर करत राहा. नवनवीन रेसिपीज आम्ही आमच्या चॅनेलवर घेऊन येतच राहू. कमेंटमध्ये नक्की कळवा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे सगळं गार्निशिंग करून झालेलं आहे. आता त्यावर 1 चमचा पुन्हा साजूक तूप टाकायचं आहे. मुरल्यानंतर हे चोंगे अतिशय स्वादिष्ट होतात.